वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी आता सुटली कॉलेजवरून आणि मामाकडे चालले. उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आणि ट्रेनने जावं लागते कारण पप्पा तर येणार नाही, पप्पांना सुट्टी नाही. सो ट्रेनचा प्रवास आज गावाला. भाऊ मम्मी बिचारेला लेडीजमध्ये बसवलं आहे आज. त्या भावाने आज माझ्यासोबत गद्दारी केली आहे. स्कूलमध्ये कुठल्या बहिणीने बांधली आहे माहीत नाही त्याला राखी, आणि माझ्या आधीच आज स्कूलमधून भांडून आलं आहे राखी. माझ्यासोबत खूप गद्दारी केली. हे राखी घेत आहेत 50 ते 6 ट्रेनमध्ये. कॉलेज सीन्स. दोघे झोपल्या. ती बिचारी तर डोलायला लागली आहे. आता मी पोचली आहे, म्हणजे पोचली ना अजून 1 तास आहे, पण मामा आलाय मला घ्यायला. हवकामध्ये मामा. आणि आता मी चाललोय घरी. मम्मी बघा आज किती खुश आहे, तिला भाऊ घ्यायला आलाय आणि चालली आहे ती तिच्या माहेरी. खूपच खुश आहे. खुशी बघा ना चेहऱ्यावर किती आहे. सो आता मी पोचली आहे मामाकडे. आताच्या 9:30 वाजले. 4 वाजता निघालेली, आता 9:30 झाले. आता पोचली आहे आणि बघू आता उद्या काय काय होतं. सगळे येतील उद्या, मजा येईल. हे चिल्ली पिल्ली बघा. मामाची मुलं खेळत आहेत सकाळ सकाळ. ती दोघं मोठ्या मामाची आणि हा छोट्या मामाचा. इकडे आज पावभाजीची तयारी चालू आहे. रक्षाबंधन स्पेशल. श्रावण आहे सगळ्यांचा म्हणून मम्मी आणि मम्मीची मम्मी म्हणजे माझी आई दोघी बनवत आहेत. तर आता माझी तयारी झाली. इकडे सगळे तयारी करत आहेत. बाकी आहे अजून सगळ्यांची तयारी. बघू शकता सगळे. फक्त एक मावशी नाही आली आहे कारण तिला सुट्टी भेटली नाही, आणि मोठी मामी गेली स्कूलला, तिला पण सुट्टी नव्हती. बाकी सगळे आहेत. इकडे आता बाकीचे पण मावशी सगळे आले.
लहानपणी ही मावशी मला सांभाळायची. इकडे आता पावभाजी झाली आहे तयार. मग मम्मी आणि मामी आता वाढायचं बाकीचं सगळी तयारी करतायत. पावभाजी आणि ते बाबा पण आहे. आता खातो मस्त. आधी छोटे सगळे खातायत, मग मोठे सगळे आलेत खातायत. आता इथे सगळे पावभाजी. माझं झालं खाऊन. सो मी आता चालली आहे आमच्या गावी. म्हणजे मामाकडून आमचं गाव 30 मिनिट्सच्या अंतरावरच आहे, एवढं लांब नाही आहे. सो तिकडे चालली आहे. मामी कशी तिकडची आमच्या इथली आहे, माझी मामी, छोटी मामी. सो तिला घेऊन चाललोय. मग मी म्हटलं मी पण जाऊन येते, किती दिवस झाले गेली नाही. मी पण चालली आता गावी. आम्ही आता पोचलो आमच्या गावी. मामा आणि मामी गेलेत मामीकडे आणि आम्ही इकडे होत. मस्त, खूप मस्त वाटतंय. किती 2 महिन्यातून आली आहे मी इकडे. आम्ही जेव्हा गावी येतो ना आमच्या, तर आम्ही असंच रस्त्याला फिरायला जातो आणि टाइमपास फोटोज वगैरे काढायला जातो. तर आता आम्ही तिथेच चाललोय. माझे फोटोज काढतो थोडेफार. आता आली आहे मी तेवढीच. मग आता डायरेक्ट मी गणपतीला येईन. म्हणून असं मला खूप चांगलं वाटतं की मी आली, म्हणजे मामीच्या निमित्ताने तरी मी आली गावी. कारण की मम्मी पप्पा येऊन गेलेले मध्ये, मला नव्हतं जमलं, सुट्टी नव्हती म्हणून. गावाला सगळी ग्रीनरी आता मस्त वाटतंय. सो काल मी ब्लॉग एंड केला नव्हता, कारण सेकंड ब्लॉग परत त्याचाच चालू केलेला, कारण फिरायला गेलेलो म्हणून. तो दिसेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.